नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची शिलाई। तर अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे। तर पाहू शकता पाठीमागील भाग आहेत, मी पाठीमागील भागाचा सेंटर काढला आहे अशा प्रकारे। आणि आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर मी टक्सची उंची घेतली आहे 4.5 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साइडचे टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपले टक्स देऊन झालेले आहेत। आता लावायचे आहे आपल्याला गळ्याला पट्टी। तर मी साधा सिंपल चौकोनी गोळाच केलेला आहे। तर मी 1 इंचाची पट्टी घेतली आहे आणि तिला फोल्ड करून घेतला आहे व अशा प्रकारे आपल्याला ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे। पाव इंच इतकी शिलाई द्यायची आहे व आपल्याला अशा प्रकारे पट्टी ठेवून शिलाई द्यायची आहे। तर पाहू शकता आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचा थोडा कपडा आपल्याला कट करायचा आहे, जास्त करायचा नाही आहे। आणि आपल्याला अशा प्रकारे कट द्यायचे आहेत। आपल्याला कोण्यामध्ये अशा प्रकारे कट्स द्यायचे आहेत। आणि आता आपल्याला पट्टी ही खालच्या साईडने फोल्ड करायची आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता आपल्या पूर्ण गळ्याला शिलाई देऊन ही झालेली आहे। आपला गळा हा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी। त्यासाठी मी ते 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे व ती अर्धा इंच इतकी फोल्ड करून घेतली आहे आणि अशा प्रकारे ठेवून मी शिलाई देऊन घेत आहे। तर आता आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला त्यावर दाब शिलाई द्यायची आहे। व नंतर आपल्याला याला तुरपाई करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे। तर आता आपल्याला समोरील भाग शिलाई करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला समोरचे भाग ठेवायचे आहेत समोरासमोर। गळ्याचे भागी आपल्याला अशा प्रकारे समोरासमोर ठेवायचे आहेत। कटोऱ्याही आपल्याला समोरासमोर ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे भाग। तर आपल्याला कटोरी आणि हा भाग जोडताना आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहेत एकमेकावर आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। आपल्याला कोणताही भाग हा ओढायचा नाही। आणि आपल्याला शिलाई ही कटोरीलाही डबल शिलाई द्यायची असते। अशा प्रकारे मी डबल शिलाई देऊन घेत आहे। तर आता आपण अशाच प्रकारे दुसरीही कटोरी जोडून घेऊयात।
तर पाहू शकता आपल्या दोन्ही कटोऱ्या जोडून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला द्यायचा आहे टक्स कटोरीला। तर एकमेकावर ठेवायचे आहेत कटोरीचे आणि आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे 1.5 इंच आणि उंची घ्यायची आहे 2.25 इंच अशा पद्धतीने आणि आपल्याला टक्स शिवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता दुसऱ्याही कटोरीला अशाच प्रकारे आपल्याला टक्स द्यायचा आहे। उंची आपल्याला 2.25 आणि रुंदी आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे व टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपले दोन्ही टक्स हे शिवून झालेले आहेत। पाहू शकता आपली कटोरी ही छान आलेली आहे। तर आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपल्याला अगोदर क्रॉस पट्ट्या ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला सरळ बाजू ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे व आपल्याला 1/2 इंच इतकी शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला आता तो मधील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे। पाहू शकता आपली क्रॉस पट्टी फिनिशिंगने लावून तयार झालेली आहे। आणि आता एक्स्ट्राचा आपला जो क्रॉस पट्टीचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे। जर कटोरीचा भाग आपल्याला इकडच्या साईडने थोडासा जास्त वाटत असेल तर अशा प्रकारे आपण 1/2 इंच इतकापर्यंत आपण कट करू शकतो। त्याच्याहून जास्त कट करायचा नाही आपल्याला। तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही साईडला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत। तर आता आपल्याला लावायचे आहेत आयपट्टी व हुकपट्टी। त्यासाठी मी ते 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत आणि 1/2 इंच इतकी पट्टी फोल्ड करून घेतली आहे। तर आपल्याला आयपट्टी ही उलट्या साईडने अगोदर ठेवायची असते अशा पद्धतीने आणि 1/2 इंच इतकी आपल्याला शिलाई द्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी
वरच्या साईडने फोल्ड करायची आहे आणि आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपली आयपट्टी ही लावून तयार झालेली आहे। एक्स्ट्राचं हे कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लावायची आहे हुकपट्टी। तर हुकपट्टी लावताना आपल्याला ब्लाऊजची बाजू ही आपल्याला कटोरी ब्लाऊजची बाजू ही सरळ ठेवायची आहे आणि हुकपट्टी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि 1/2 इंच इतकी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। व आता हे आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला खालच्या साईडने ही पट्टी फोल्ड करून आपल्याला त्यावर दाब शिलाई द्यायची आहे अगोदर एक। आणि त्याच्याच बाजूला आपल्याला पाऊण इंचावर एक शिलाई द्यायची आहे। तर पाहू शकता आपल्या दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला लावायचा आहे गळ्याला गोट। त्यासाठी अगोदर आपल्याला गळा अशा प्रकारे चेकिंग करून घ्यायचा आहे आणि मी ब्लाऊजच्या मापावरून अशा प्रकारे गळा हा मोजून घेतला आहे बरोबर। तर आपला या ब्लाऊजचा गळा जास्त झाला त्याच्यामुळे मार्किंग घेऊन मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे। तर आता आपण लावून घेऊयात ब्लाऊजला गोट। गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला 1-1 इंचाच्या 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत व त्याला अर्धा इंच इतकं फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली आहे मी। आता आपण गोट लावून घेऊयात। आणि आपल्याला थोडंसं कापड कट करायचं आहे। आणि पट्टी ही आतल्या साईड आपल्याला फोल्ड करून अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपला एका साईडचा गोट लावून तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही साईडला गोट लावून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपला दोन्ही गळ्याला गोट लावून झालेला आहे। आपला गळाही खूप गोल आलेला आहे। तर आता आपल्याला करायचे आहे ब्लाऊजची फिटिंग। त्यासाठी आपल्याला पाठीमागील भाग घ्यायचा आहे सरळ आणि समोरचा भाग आपल्याला अशा प्रकारे उलटा टाकायचा आहे। आणि आता आपल्याला शोल्डर हे जॉईंट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला अगोदर दोन्ही बरोबर ठेवायचे आहेत शोल्डर आणि अर्धा इंच इतकी शिलाई देऊन आपल्याला शोल्डर हे शिलाई देऊन घ्यायची आहे। शोल्डरला शिलाई देत असताना आपल्याला दोन शिलाई द्यायच्या आहेत। तर पाहू शकता आपले दोन्ही साईडचे शोल्डर जोडून तयार झालेले आहेत। जर आपला शोल्डरच्या ठिकाणी कपडा जर कोणत्या बाजूचा जास्त झाला असेल तर तो अशा प्रकारे आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे कमी जास्त झाला तर।
तर मी दोन्ही साईडचा अशा प्रकारे थोडासा कपडा जास्त झालेला कट करून घेत आहे. आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे बाहीला अगोदर समोरच्या भागाला खूण करून घेत आहे. आणि आपल्याला बाही ही जोडून मध्यभागावर आपल्याला अशा प्रकारे कट्स द्यायचा आहे. आणि तो कट्स आपल्याला सेंटरवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे बाहीला. तर आपल्याला बाहीला शिलाई देत असताना अर्धा इंच इतका अंतर घ्यायचं आहे. आणि बाही जोडत असताना आपल्याला सेंटरमधूनच जोडायची आहे. बाहीला पण आपल्याला 2 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. आणि बाहीला शिलाई देत असताना आपल्याला कोणताही भाग हा ओढायचा नाही. सरळ शिलाई द्यायची आहे, कारण आपल्या बाहीमध्ये चुन्या वगैरे पडणार नाहीत. तर पाहू शकता आपली एक बाही ही जोडून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरीही बाही जोडून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला बाहीला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे, डबल शिलाई. अशा पद्धतीने आणि आता आपल्याला करायची आहे ब्लाऊजची फिटिंग. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचा आहे. अगोदर आपल्याला बाहीचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारे बाही ठेवायची आहे. तर बाहीची लांबी आहे आपल्या 5.5 इंच. 5.5 इंचावर एक आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि अशा प्रकारे एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आणि ही रेषा मारलेली आपल्याला फोल्ड करायची आहे. अशा प्रकारे आपण जिथे रेषा मारली तिथून आपल्याला कापड अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे. नंतर बाही स्टिच झाल्यावर ब्लाऊज पूर्ण तेव्हा आपल्याला बाहीला तुरपाई करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही बाहीला बाही मोजून मार्किंग करून रेषा मारून शिलाई द्यायची आहे. आपण जे बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.5 इंच वाढवतो ते आपल्याला अशा प्रकारे शिलाईसाठी लागतं. बाही जोडताना आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इकडच्या भागाकडून आपल्याला 1 इंच लागतं. तर पाहू शकता आपली दुसरी ही बाही तयार झालेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग करायची आहे. तर मी कमरेचं माप घेतलं आहे 8 इंच. 32 इंचाची कमर आहे. तर 32चा चौथा भाग 8 इंच आणि छातीचं माप 36 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे 9 इंच घेतला आहे चौथा भाग. आणि बाहीचं माप घेतलं आहे 5.5 इंच. इथं दंडघेर 11 इंच आहे, त्यामुळे बाहीचं माप घेतलं आहे 5.5 इंच. तर अशा प्रकारे आपल्याला ही 3 पॉईंट मिळालेले आहेत. आता आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली एका साईडची फिटिंगची शिलाई देऊन झालेली आहे. दुसऱ्या साईडला अशाच प्रकारे आपल्याला शिलाई द्यायची आहे.
तर कंबर आहे 32 इंच, 32 इंचचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच. चौथा भाग घ्यायचा आहे 32चा 8 इंच. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच. 36 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे व बाहीचं राऊंड आहे आपलं 11 इंच. तर त्याचा अर्ध घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच आणि आपल्याला तिन्ही पॉईंट आता जोडून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता आपल्या पूर्ण ब्लाऊजला फिटिंग झालेली आहे. तर आता ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर पाठीमागील गळा आपला हा चौकोनीच आहे पण छान दिसत आहे. तर पाहू शकता समोरील भाग आपली कटोरी छान आलेली आहे. समोरचा गळाही गोल आलेला आहे, कुठेही चुन्या वगैरे पडलेल्या नाही आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.